नमस्कार भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव शहाबुद्दीन खतीब आहे. मानव्याचा रहिवासी आहे. अच्छा. आणि मोबाईल नंबर तुमचा? माझा मोबाईल नंबर आहे 9421 35 43 21. बरं. तुम्ही कुठलं वाहन लावलं आहे मक्याचं? हे भारती 45 आहे. भारती 45 आहे. बरं, याची उगवण क्षमता वगैरे कसं काय होती? एकदम चांगली होती. एकदम चांगली होती, म्हणजे 100% उगवलं का? 100%. बरं. तर आळी वगैरे आळीचा प्रादुर्भाव कसं काय होता? नाही, अळीचा पदार्थ जास्त नाही होता. तरी बी आम्ही फवारणी केली त्याच्यावर, पण अळी नाही होती. आळी कमी होती इतर वाहनापेक्षा. बरं. बाकी मका कसं काय बरं, एक कणून सोलून दाखवा बरं काही. बुडापासून तर टोकापर्यंत दाना या मक्याचा भरलेला आहे. बिलकुल टचमध्ये. तर तुम्हाला कसं काय वाटलं मक्का वाण? एकदम बेस्ट. एकदम बेस्ट आहे. तर शेतकऱ्यांसाठी काय सजेस्ट कराल तुम्ही? मक्का लावायला पाहिजे का कसं काय? शेतकऱ्यांना आता माझं मत हे आहे, सगळ्यांना भारती 45 लावायला पाहिजे. अच्छा. जबरदस्त असा मक्का आहे. याचा उत्पन्न बी जास्त आहे. अच्छा. याचं लेंडरू कसं आहे आतमधला लेंडू राहायचा बारीक येतो. तोडून दाखवा ना. दाखवा, पाऊस द्या एकदा कसं येतं आतमध्ये. ये पा, लेंडूर अतिशय बारीक आहे आणि दाना जाड आहे. दाना कॅप्सूल टाईप दाना आहे. कॅप्सूल टाईप आहे. जर लेंडूर बारीक असलं, कॅप्सूल टाईप दाना असला आणि कलरला नारंगी कलर असला तर निश्चितच बाजारभावही चांगला भेटेल आणि तुम्हाला उत्पन्नही चांगलं तुमचं वाढेल. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सजेस्ट कराल की मका लावायला पाहिजे का कसं काय? चांगले राहील ना ॲव्हरेजसाठी मका? 3 वर्षापासून लावू लागलं मी याला. 3 वर्षापासून लागवड करताय तुम्ही? बरं. तर आता यावर्षी तुम्ही किती पॅकेट लावले मग? हे वर्षी पूर्ण 25 पॅकेट लावेल. 25 पॅकेट लागवड केलेली आहे तुम्ही? आणि भारती 45चे किती लावलेले? भारती 45 चे 25 लावेल. भारती 45चे 25 लावलेले. माझा प्लॉट पूर्ण 30 एकराचा प्लॉट आहे. अच्छा. 30 एकराचा प्लॉट आहे. पूर्ण 30 एकर लावेल. अच्छा. हे पूर्ण 30 एकर? हो. खाली बी लावेल, वर बी लावेल. अच्छा अच्छा. दुसरी व्हरायटी आहे त्याच्यात. बरं बरं. हे भारती 45 भारती 45 आहे. अच्छा. धन्यवाद भाऊ.